श्री ग्रामदेवताय नमो नमः. ओम हनुमंताय नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी आज दिनांक 8 एप्रिल 2026. आजपासून आमच्या गावची यात्रा सुरू झाली. आता आम्ही यात्रेला निघालो आहे. आज चोळी पातळीचा दिवस आहे. असंही नको एकदम नॉर्मल याच्यात. आम्ही आई मुक्ताई देवीच्या मंदिरात गेलो. छान दर्शन घेतलं, ओटी भरली आणि नंतर आम्ही तेथून आई तुकाई देवीच्या मंदिरात गेलो आणि तिथे ओटी भरली तिची साडी चोळी आणि तेथे थोडा वेळ बसलो. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नातेवाईक भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी पण आम्ही मंदिरात गेलो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा होता. आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य फोटो काढले आणि तिथे नातेवाईकांना भेटलो, बसलो थोडा वेळ. आईच्या मंदिरात अतिशय प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं. तिथून जावंशीच वाटत नव्हतं. पूर्वी हे जॉबला होते म्हणून आम्हाला सुट्टी मिळत नव्हती आणि मी पण जॉब करत होती. नंतर मी जॉब सोडला आणि हे होते तर त्यांना फक्त रविवार मिळायचा सुट्टीचा. मग आम्ही शनिवार रविवारी गावी यायचो आणि यात्रेला असं अधूनमधून यायचो आम्ही. एक वर्ष मला 2018 साली तुकाईला ओटी भरण्याची खूप इच्छा होत होती आणि मेमध्ये भावंडांबरोबर मी जेव्हा गावी आले लग्नाला तेव्हा मी त्यांना सांगितलं पहिलं आपण तुकाईची मला ओटी भरायची आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरीकडे जायचं. मग त्या वर्षी मी आईची ओटी भरली आणि त्याच वर्षापासून आमचे सगळ्या ज्या गोष्टी होत्या गावातील त्या मिळायला सुरुवात झाली. म्हणजे तुकाईनेच आम्हाला तिकडे बोलवलं आणि त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगितलं. म्हणजे आईला आपल्या सर्व लेकरांची काळजी असते. तुकाईचीच कृपा. कुलदेवी नमस्तुभ्यां कुलवृद्धी प्रदायिनी कुलकामप्रदे देवी सदा मंगलकारिणी. ओम कुलदेवी नमोस्तुते.